पेन्शनधारकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अगदी जड शब्दात बनवावा लागतोय, कारण मागच्या 2 दिवसामध्ये म्हणजेच 18 एप्रिल 2026ला एक प्रेस नोट जारी झाली होती. ज्या प्रेस नोटमध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा जो महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता 2% वाढवला होता. आणि हा महागाई भत्ता तसेच पे पेन्शनर्स 1 महिन्याचा आहे तो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या सॅलरी आणि पेन्शन बरोबर जमा होणार असं सुद्धा प्रेस नोटमध्ये सांगितलं होतं. परंतु काल म्हणजेच 22 एप्रिल 2026ला संध्याकाळी स्पर्शकडून पेन्शनचा आणि सॅलरीचा मेसेज आला. यामध्ये कोणत्याही प्रकारचा DADR महागाई भत्ता तसेच पे पेन्शनरचा उल्लेख केला नव्हता. यावरून स्पष्ट होतं की सरकारने जी या म्हणजे जो 3 महिन्याचा जानेवारीपासून जो महागाई भत्ता आहे आणि पे पेन्शनर्स आहे हे सरकारकडे पुन्हा ही रक्कम ठेवून घेतलेली आहे. आणि या महिन्याची जी रक्कम आहे ती रक्कम ही सरकारकडे पुन्हा तशीच पेंडिंग ठेवलेली आहे. ती पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार नाही. तर अतिशय बॅड न्यूज म्हटलं तरी चालेल. ही बॅड न्यूज आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी. याचं कॅल्क्युलेशन काय आहे, याची कारणे काय आहेत, याचा पुरावे काय आहेत की जो महागाई भत्ता आहे तो पुन्हा थकीत ठेवला या महिन्यामध्ये दिला जाणार नाही, याचा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे. तुम्ही खाली दिलेल्या छोट्याशा ट्रायंगलवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता.